जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण बघतोय श्रावण मास आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चांगले गुण आपल्याला घ्यायचे आहेत. प्रभूचा बनायचा आहे, देव बनायचा आहे, उत्तम पुरुष बनवायचा आहे, पुरुषोत्तम पुरुष बनायचा आहे. गीतेमध्ये भगवंताने जीवन विकासाच्या या पायऱ्या आपल्याला सांगितल्या आहेत. आपण जीवनातून नराचा नारायण बनू शकू अशी भक्ती भगवंताने फक्त माणसालाच दिली आहे. पशुपक्ष्यांमध्ये ती शक्ती नाही. असा विचार करण्याची सुद्धा शक्ती देवानी फक्त माणसालाच दिलेली आहे. त्यामुळे फक्त माणसाचा देह मिळाला म्हणून आपण माणूस झालो असे म्हणू शकत नाही. कोण त्याचा विचार करायला हवा. तर असंच एक छोटंसं उदाहरण आहे की जंगलामध्ये पशुच्या सभेमध्ये माणूस गेला आणि तिथे चर्चा करू लागला. माणूस म्हणाला, मी श्रेष्ठ आहे, मला 2 पाय आहेत. कावळा म्हणाला, मलाही 2 पाय आहेत. नंतर माणसाने सांगितलं की मला 2 मिशा आहेत. मांजर म्हणाली, तुझ्यापेक्षा मोठ्या मिशा मला आहेत, मला पण 2 मिशा आहेत. मग माणूस म्हणाला, मला दाढी आहे. बोकड म्हणाला, तुझ्यापेक्षा भारी दाढी मला आहे. मग माणूस म्हणाला, मी घर बांधतो. तर सुग्रीम पक्षीसुद्धा स्वतःचं अन्न स्वतः मिळवतात. आणि सुग्रीणीचं घरटं तर आपल्याला माहितीच आहे. ती म्हणाली, मी पण घर बांधते. मग मी पिल्लांना दाणे भरवते, भीतीतून आपले रक्षण करतो. तशीच गाय पण करते. तिला गवत दाखवलं तर ती जवळ येते आणि काठी दाखवली तर ती दूर पळून जाते. माणसाचं शरीर मिळाल्यावर या गोष्टीचा पुढे जाऊन काही विचार करायला हवा. म्हणूनच म्हणतात की चरतो तो पक्षी पशु आणि विचार करतो तो माणूस. विचार करतो आणि त्यानंतर तो विचार आचरणात आणतो तो माणूस. म्हणूनच विचारवान आहे तो माणूस. परंतु आज असे होण्याऐवजी काही उलटेच होत आहे. म्हणून म्हणावं लागतं की बाबा रे, आता तू माणूस बन. किमान माणूस बनला तरी खूप झालं. तर अनंत जन्माच्या साधनेनंतर असा मानव देह मिळाला आहे. शंकराचार्य म्हणतात की मानव जीवन मिळणे ही दुर्लभ गोष्ट आहे. पण हा देह फक्त संसार व्यवहारात वापरला जातो, हे देवाला आवडत नाही. मग एक असंच छोटंसं उदाहरण आहे. एक साधूनी 3 विचित्र गोष्टी बघितल्या. एक माणूस पातेल्यात लसणाची फोडणी द्यायला चंदनाची लाकडं जाळत होता. दुसऱ्या एका माणसाने शेतात वाढलेले होते जे पशुसुद्धा खात नाही, तरीही तो सोन्याचा नांगर फिरवित होता. बघा, नांगराला तर लोखंडाचा पण चालतो, पण सोन्याचा. तिसऱ्या जागी निकामी तणाच्या रक्षणासाठी कापराची झाडे कुंपणांनी लावली होती. साधूला हे तीन लोक मूर्ख वाटले. आपणही सामान्य गोष्टीसाठी जीवनातील वर्षाच्या वर्ष फुकट घालवतो, तेव्हा महापुरुषांच्या दृष्टीने मूर्खच ठरतो. या मनुष्य जन्मात माणसाला शोभा देतील असे आपल्याला गुण आणायला हवे. कलियुगात तुपाच्या डब्यावर लेबल असतं की 100% शुद्ध तूप, पण आत निघतो डालडा. तसंच माणसाचंही झालेलं आहे. छान छान कपडे घालतो म्हणून तो माणूस असावा असं नाही. तर शास्त्रकार आपल्याला खऱ्या अर्थाने मानवी जीवनात कोणते गुण हवेत ते सांगून गेले आहेत. पूजनीय दादांनी हे सांगितले की माणूस म्हणून सर्वप्रथम गुण आहे तो कृतज्ञता. तर असा आपण दररोज श्रावण महिन्याचा आपण चांगले विचार ऐकू.